मित्रांनो, माझं नाव केशव दिघे. पण पाहत आहात ग्लोरी इंडिया मदर्स या चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आणि या भागामध्ये आम्ही दाखवणार आहोत भुईकोट किल्ला. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यापासून फक्त 12 किलोमीटर अंतरावरती असलेलं वापगाव आणि वापगावमधले हा भुईकोट किल्ला आहे. मित्रांनो, पाहू शकता माझ्या पाठीमागं. आणि याच भुईकोट किल्ल्याचा इतिहास म्हणजेच अहिल्यादेवी होळकर ज्या महाराणी आहेत यांच्या कार्यकाळातील म्हणजे 1725 ते 1795 दरम्यान जो त्यांचा राज्यकारभार होता, कार्यकाळ होता, म्हणजे पेशवेकालीन जो इतिहास आहे त्या काळातच हा इतिहास पण घडलेला आहे. आणि त्यांच्या कार्यकाळात असे 6 किल्ले बांधले जे भुईकोट किल्ले या नावाने प्रसिद्ध आहेत मित्रांनो. तर त्याच 6 किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे वापगावचा भुईकोट किल्ला. आणि याच वापगावच्या भुईकोट किल्ल्याचा आज इतिहास जाणून घेणार आहोत आपण. नक्की भुईकोट किल्ला म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे भुईच्या वरती असेल तेवढाच किल्ला आतमध्ये का अनेक काही रहस्य गुपित या ठिकाणी जे दबलेलं आहे आणि कुणालाच माहीत नाही, हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला आपण पुढं पाहूया नक्की या किल्ल्या. तर मित्रांनो, जे गुपित दडलंय तेच आता तुमच्या समोर आम्ही दाखवतोय. मित्रांनो, पाहू शकता अशा पद्धतीनं एंट्री केली का अशा पद्धतीनं दिसतंय या ठिकाणी. ती पाहू शकता माझ्या पाठीमागे एक दरवाजा आहे, त्या साईडला सुद्धा एक दरवाजा आहे, बाहेरच्या साईडनं इथं छोटासा दरवाजा आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता तिथून एंट्री केलेली आहे मी. त्या दरवाजा वाटा एंट्री केली, पण या ठिकाणी माती आणि कचरा टाकलेला आहे, त्याच्यामुळे ही जागा खूप छोटी वाटायला लागलेली आहे. तर मित्रांनो, चला आतमध्ये आपण पाहूया कशा पद्धतीने हा भुईकोट किल्ला, म्हणजे आता आपण जमिनीच्या वरचा नाही पाहत, तर आज थेट आपण जमिनीच्या आतमध्ये असलेला किल्ला पाहणार. काय परिस्थिती आतमध्ये तर जाणून घेऊया. मित्रांनो, खूप जबरदस्त इकडून पण खूप मोठ्या पद्धतीनं मला गाभरा दिसतोय. आणि पाठीमागून सुद्धा मित्रांनो 2 असे गाभरे ज्या आपल्याला एंट्री कोणत्या गाभाऱ्याने करायची, कोणत्या दरवाज्याने जायचं हे
मात्र सुचत नाही मित्रांनो. आपण सोबत तर काहीच आणलं नाहीये, ना दोरी ना रस्सी ना आपल्याला काही खून करायला सुद्धा आपण काही आणलं नाही मित्रांनो. आलोय म्हणजे आपल्याला पाहावं तर लागणारच आहे, कारण की मनाला समाधान कधी लागेल पूर्ण हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच. तुम्हाला पण चांगलं वाटेल आणि आम्हाला पण चांगलं वाटेल. तुम्हाला हा किल्ला आम्ही दाखवणार आहोत. तर पाहू शकता अशा पद्धतीनं आहे. एंट्री करायला आतमध्ये चान्स आहे का पाहूया. मित्रांनो पहिल्या गाभाऱ्यातली एंट्री मात्र होत नाहीये. आता इकडं जे आहे मित्रांनो, इथं भगदाळ पडलेले वरच्या साईडने जो दगडाचा मालवा आहे तो खाली आलेला आहे. आणि इकडं पण आहे ना एंट्री करायला चान्स आहे का बघतोय मित्रांनो. अरे बापरे, इकडं सुद्धा किल्ला आहे मित्रांनो. आतमधल्या काही खोल्या कशा पद्धतीनं मित्रांनो. पहिल्या खोलीमध्ये आपण आलोय आता किल्ल्याच्या. त्याच्या आतलं दृश्य ह्या दुसऱ्या खोलीतलं आहे मित्रांनो. याच्या आत सुद्धा किल्ला असण्याचे मोठे संकेत म्हणजे ज्या पद्धतीने हे दरवाजे दिसतात ते किल्ल्याचाच आपल्याला सर्व भाग दिसतोय. मित्रांनो इथून पण काय एंट्री करता येणे शक्य नाही आहे, म्हणून आता तिसऱ्या दरवाजाचा आपण उपयोग करणार आहोत. तर मित्रांनो आता तिसरा जो दरवाजा भेटलेला आहे आपल्याला, आपण त्याच्यामधून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. दोन मार्ग भेटलेले आहेत. वरती ऑक्सिजनसाठी एक होल काढलेला आहे. सिमेंट इटांमध्ये चांगलं मजबूत असं हे बांधकाम आहे. खाली भिंती ज्या आहेत तर दगडांमध्ये आहेत मित्रांनो. मित्रांनो ही चौथ्या खोलीमध्ये आपण प्रवेश करतोय. आता आपल्याला धागा सुद्धा भेटला मित्रांनो आतमध्ये जायसाठी, पण धाग्याची आवश्यकता शक्यतो भासणार नाही असं वाटतंय. या ठिकाणी मात्र खूप दगड आणि माती आलेली, सगळं ढासळल्यामुळं या ठिकाणी सगळं. माझे सहकारी माझ्यासोबत आता आलेत मित्रांनो. आता पुढचा प्रवास आमचा चालू होतोय 5व्या खोलीकडे मित्रांनो. परंतु 5व्या खोलीचा दरवाजा या ठिकाणी बंद झाला मित्रांनो. आता
आता मित्रांनो या ठिकाणी मात्र मी हार मानले पुढे जायला. आता मी दुसऱ्या साईडला दिशा घेते कारण इकडं ऑक्सिजन खूप कमी आहे. आणि आता आपल्याला दुसरीकडे जो दरवाजा दिसला त्या दरवाजाने आपण एंट्री करणार, कारण इकडले मार्ग सगळे बंद झालेत आणि दगडंसुद्धा खूप पडलेले आहेत. कारण की दगडं पडण्याची या ठिकाणी भीती वाटते, म्हणून आता मी पुन्हा माझा प्रवास बदलतोय. आपण दुसऱ्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. ऑक्सिजन थोडासा कमी मिळतो या खोल्यांमध्ये. 7व्या खोलीकडे आपण आता आपला पलायन करून राहिलो. तर या आतमध्ये कसा किल्ला आहे पाहूया आपण. किती उंच अंदाज आता काय आपल्याला लावता येत नाही. आपण 7व्या खोलीत आता एंट्री केलेली आहे. त्या ठिकाणी मात्र मित्रांनो आता मला एकच दरवाजा दिसतोय, बाकी साईडने सर्व दगडत. आपण त्याच दरवाजाने मित्रांनो आता ही 8वी खोली लागते आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये. आता आपण 8व्या खोलीमध्ये प्रवेश करतोय. इकडे पाहू शकता मित्रांनो, या 8व्या खोलीत काय रहस्य दडलंय माहीत नाही, परंतु मित्रांनो प्रत्येक खोलीला असं गोल राऊंडमध्ये बांधकाम. मात्र इकडे जी आपल्याला खोली दिसते इकडं गोल आहे मित्रांनो, पण चौकोनी आहे. आतमध्ये जायला आता आपल्याला 2 रस्ते या ठिकाणी मिळालेले आहेत. आपण आता 2 रस्त्यांपैकी आपण पहिल्यांदा इकडल्या रस्त्याला एंट्री करतोय. नक्की इकडं किल्ला किती अजून आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो चला इकडे जाण्याचा मी प्रयत्न करतो. मित्रांनो इथं पुढं माझी एंट्री होणे एक मुश्किल आहे मित्रांनो, खूप माती आलेली आहे. मित्रांनो मी या भुईकोट किल्ल्याबद्दल जे वाचले तर या ठिकाणून आपल्याला 3 ठिकाणी मार्ग निघतेत. राजगुरुनगरच्या किल्ल्यामध्ये सुद्धा याच ठिकाणून मार्ग जातोय आणि इतर 2 किल्ल्यांमध्ये सुद्धा इथूनच मार्ग जातात. परंतु ते कुठून जातात याचा आपल्याला मागमोस किंवा माहिती नसल्यामुळे आपण निश्चित असं तय करू शकत नाही का हाच मार्ग आहे. परंतु मित्रांनो इथं अशी गुत्थी आहे का प्रत्येक रूमला 2 ते 3 दरवाजे आहेत, परंतु ते काही दाबले गेलेत माती आणि दगडाने, त्याच्यामुळं आपल्याला पुढे एंट्री काही ठिकाणी होत नाही. पण जेवढी आपल्याला एंट्री करता येते, ज्या ठिकाणी जाता येते त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न मात्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ मित्रांनो पहा का, तर नक्की भुईकोट किल्ला याचा अर्थ कळेल आपल्याला सगळ्यांना. तर चला आपण 9व्या रूमकडे आता प्रवास करतोय, कारण किल्ला खूप मोठा आहे आतमध्ये याचा अर्थ.
दिसत नाही. तर पूर्वीच्या काळी या ठिकाणी काहीतरी अटकवण्यासाठी अशा पद्धतीनं हुक लावलं जात होतं मित्रांनो. बघा दगडामध्ये या ठिकाणी हुक आहे आणि तो दगडामध्ये रवला गेलेला आहे. तर मित्रांनो, विस्तीर्ण असा हा जबरदस्त असा बांधलेला भोईमधला किल्ला आहे, जो आपण पाहिलात या भागामध्ये. का खूप मनाला ना समाधान वाटलं, रोमॅन्टिक वाटलं आणि मनाची जी काही चलबिचल होती का कशा पद्धतीनं असेल आतमध्ये, ती आता शांत झालेली मित्रांनो. कारण समाधानी तेव्हाच असते माणूस जेव्हा त्याची जी ख्वाहिश असते, जी इच्छा असते ती पूर्ण होते. कारण मित्रांनो, भुईकोट किल्ला पाहायचा होता आणि आज आम्ही हा भुईकोट किल्ला पाहिला, आमच्या मनाला समाधान वाटलं. तर आपण किल्ल्याच्या बाहेरचा सुद्धा परिसर पाहणार आहोत मित्रांनो. चला, आपण ज्या विहिरी आहेत, या ठिकाणच्या ज्या विहिरी बांधलेल्या आहेत ते सुद्धा आपण विहिरी पाहणार आहोत. तर या ठिकाणी अनेक रस्ते ह्या किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश करण्यासाठी, परंतु मित्रांनो काही ठिकाणी आपल्याला जाता येते, बाकीचे रस्ते आपले बंद झालेले आहेत. आज जर त्या काळातल्या दगड जर पाहिले आपण, तर खूप मोठमोठी अशी दगड आहेत का, त्याला आजचे विसय गडी लावले आपण तरी ती दगड त्या भिंतीवरती आपण वर चढू शकत नाही किंवा उचलू शकत नाही. परंतु त्या काळातला इतक्या वरतीपर्यंत बांधकाम केलेलं आहे. म्हणजे त्या काळातले जे सैनिक असतील, त्या काळातली माणसं जी असतील, त्यांची जी तब्येत असेल, शरीरयष्टी असेल, ती कशा पद्धतीनं असेल आपल्याला या ठिकाणी अनुभवता येते आणि मनातून आपल्याला जाणवतं आहे की त्या काळातले माणसं म्हणजे हे मजबूत आणि धष्टपुष्ट होते. या ठिकाणची कलाकृती आणि या ठिकाणच्या ज्या निशाणी आहेत, हे म्हणजे जर एखाद्या सैन्याने अटॅक केला आपल्यावरती, त्या सैनिक आपल्यावरती धावून आले या किल्ल्यावरती, तर त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी पहिला या तळातील जे सैनिक आहेत ते समोरच्या शत्रूवरती भारी पडू शकतात. अशा पद्धतीची या ठिकाणी रचना केलेली आणि त्या रचनेतून या ठिकाणी काम करण्यात आलेले. ह्या किल्ल्याच्या आपल्याला वरती हा संपूर्ण भाग आपण जो पाहिला, त्यावरती पूर्ण सुसज्ज पद्धतीने ह्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी नियोजनबद्ध असं काम केलेलं आहे आणि बांधकाम पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, या ठिकाणी राजदरबार म्हणजे राजमहल आहे आणि तिकडं दरबार होता. तर राजमहलामध्ये जाण्यासाठी आपल्याला आत्ता एंट्री करता येत नाही मित्रांनो, कारण की या ठिकाणी लॉक लावल्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. परंतु काहीसा या ठिकाणी आपल्याला नजारा पाहायला मिळतोय की समोर माननीय श्रीमंत राजे यशवंतराजे होळकर त्यांचे त्या ठिकाणी एक फोटो आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा राजमहल पण पाहायला मिळतोय. या ठिकाणच्या तटबंदी, भिंती आणि या ठिकाणचा परिसर आजही आपल्याला छान पद्धतीने या ठिकाणी नटलेला दिसतोय, सजलेला दिसतोय. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकाळातील आणि त्यांच्या राज्यकाळातील हा भुईकोट किल्ला? नक्कीच आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी घंटी आहे, जी बेल आहे तिला दाबून ठेवा, जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ आला का आपल्याला झटकन पाहायला मिळेल. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, थांबतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.